नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. महत्वाची घडामोड आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकरी. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस. राज्यभरातील शेतकऱ्यांची खूप दिवसाची अखेरची प्रतीक्षा संपली. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्रपणे त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. फक्त ही 2 कामे शेतकरी बांधवांनो, तुम्ही फक्त ही 2 कामे करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर रक्कम जमा होईल. यामध्ये बघा कोणतं काम आहे ते लगेच बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये तुमचाच फायदा असणार आहे. कारण की आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना असे 2 योजनेचे हप्ते एकत्रपणे आता जमा केले जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता खूप दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. नमोचा हप्ता आज येणार, उद्या येणार अशा अफवांना आता पूर्णपणे विराम लागलेला असून आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा राज्यभरातील शेतकऱ्यांची खूप दिवसाची अखेर प्रतीक्षा संपली. कारण त्यांच्या खात्यावरती आता 2 हप्ते एकत्रपणे जमासुद्धा केली जाणार आहे. बघा, जर त्यांनी ही 2 कामे केली असतील तर त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होण्याचा मार्ग, पैसे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता आता जमा केला जाणार आहे. यामध्ये पात्र जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये बघा जिल्ह्यांची यादी आपण पहिले घेणार आहोत, त्यानंतर तुमच्या तालुक्याची यादीसुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये बघा तुमच्या तालुक्या व जिल्ह्याचं नाव आहे का, कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिलाच तालुका आहे म्हणजेच की लातूर तालुका व लातूर जिल्हा. बघा लातूरमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. लातूर बघा. त्यानंतरचा तालुका म्हणजेच की सोलापूर तालुका, सोलापूर जिल्हा. बघा सोलापूरमध्ये सुद्धा आता पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा तालुका म्हणजेच की सातारा तालुका. बघा सातारा तालुक्यामध्ये सुद्धा पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं असून सातारा जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता सातारा जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. सातारा जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा म्हणजेच की आता बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा आता रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार असून सर्व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. यानंतरचा जिल्हा म्हणजे शेतकरी मित्रांनो, बघा नाशिक जिल्हा. बघा नाशिकमध्ये पूर्णपणे आता नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं असून नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही मोठी आनंदाची बातमी आता आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील जे सर्व शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्हा. बघा पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून पुणे जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. रकमेचं वाटप पूर्णपणे पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेलं असून सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. पुणे जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळते. यानंतर जिल्ह्यामध्ये की शेतकरी बघा अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे आता
रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागेल. तुमची सुद्धा आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. प्रतीक्षा वाटत होती की तुम्हाला आज हप्ता मिळणार, उद्या मिळणार, परंतु तो हप्ता आता उद्यापर्यंत आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस आणि यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाची 2000 व राज्य शासनाची 2000 बघा, पात्र जिल्हे 2000 प्लस 2000 असे एकत्रपणे बघा शेतकरी मित्रांनो 4000 रुपये आता पूर्णपणे DBT मार्फत, डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. हप्ता आज येणार, हप्ता आज उद्या येणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम बघा ही जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता ह्या योजनेचा वाटप झालेला असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली होती की शेतकऱ्यांना हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, परंतु तो हप्ता आता वाटपाचा सुद्धा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठी दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होतं की हप्ता केव्हा मिळणार, हप्ता आम्हाला मिळालाच नाही, हप्ता आम्हाला मिळणार की नाही, परंतु त्या आता प्रतीक्षेला पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासुद्धा खात्यावरती आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू केले जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळते. बहुतांश पात्र जिल्ह्यामध्ये आणि पात्र महसूल मंडळामध्ये ही रकमेची वाटपसुद्धा सुरू झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती सुद्धा पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होती की हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, हप्ता मिळणार की नाही मिळणार, पण अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे शेतकरी बांधवांचा विराम लागलेला आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होतं हप्ता मिळणार की नाही, परंतु आता पूर्णपणे शासनाने याबद्दलची कामगिरी केलेली असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होती की हप्ता मिळणार की नाही, कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहतो अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.